17 ब्राह्मण असे 18ला 18 पर्व वैशंपायन ऋषींनी सांगितले, जन्मेजयने ऐकले आणि 18ला 18 ब्राह्मण जिवंत झाले. ही महाभारताची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याच महाभारतात भगवद्गीता आहे. मग जन्मेजयाची अवलीळा दोष हरले ज्ञानोबराय वर्णन करतात. तेव्हा मग जन्मेजयाचे दोष महाभारत ऐकल्यावर जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. म्हणून दोष आणि पाप जर महाभारत घालत असेल तर भगवद्गीता का घालणार नाही? घालणार. गीता गीता त्रिवार नरहरी महाराजांचा आवाज ऐकायला मिळाला. कारण मागे मी एकदा येऊन गेलो, तुम्हाला सगळ्यांना बघितलं, कोणीच दिसले नाहीत. थोडस जरा नाराज झालो. पण ती मागची उणीव आज नरहरी महाराज असतील, आमचे अध्यक्ष साहेब असतील, नाथ महाराज होते मागच्या वेळी, आमचे विश्वंभररावजी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष हजर आहेत. म्हणजे आम्हाला थोडस जरा नरहरी महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी निरस महाराज बरेच दिवस झाला प्रयत्न होता. आणि मृदंगावर बघितलं आमचे प्रल्हाद महाराज नव्हते. तर आज प्रल्हाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जाधव देऊळगावकर. आता जोडच जमली, म्हणजे काय वादनाची आता खरोखर संगती जमली. मग संगती एकदा जमली पुढे आम्हाला अडचण नाही. म्हणजे उणीव राहिली नाही. मागची उणीव आज भरून काढली. माऊली महाराज आपण आलो, जरा सुन वाटलं होतं बरं मला. खरी ती भावना सांगितली. कमीच मोजकीच भजनी होती. म्हणजे आपण कधी आलो होतो गोरवे सरांच्या वडिलांचा कार्यक्रम त्या दिवशी. आणि माईक न सुद्धा आम्हाला फार साथ दिली नाही. म्हणजे ओरडून कसा बसला, पण माईक मध्ये थोडा आवाज आला नाही. काहीतरी प्रॉब्लेम होता. तर जाऊ दे, आज आलात तर त्या दिवशीची कसर भरून काढली. विठ्ठला श्रोत्यांनी दगा दिला होता. भरवशाच्या मसीला टोनगा म्हणते तसं आहे. ज्याच्यावर आपण विश्वास करतो, नाही ही माणसं आपल्या कीर्तनाला येतात, म्हणजे एक असा विश्वास आपलं नातं असल्यामुळे. शेळगावकर मंडळी आपल्या प्रेमातले, म्हणून आम्ही लांब जरी असलं तर लांब म्हणत नाही. बदली जरी झाली तर तुमचं प्रेम कायम आहे, आम्हाला घेऊन येत. जसं प्रेम सूत्र दोरी येतो तिकडे जातो हरी, तसं आमचंही काम तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. सोप्या भाषेत नामदेवरायांनी काय परिणाम होते भगवद्गीतेचा सांगितलं. एखादा म्हणला, अहो आम्ही औतकाठी करणारे माणसं, नांगरटी करणारे, नांगरण करणारे माणसं, म्हणजे कुणबी थोडक्यात. आम्हा कुणबटांना कशाचं संस्कृत आणि कशाची भगवद्गीता महाराज असं म्हणतात काय. आम्हाला तेवढं अवघड सांगू नका.
काही सोपं सांगा जरा. हा झालं उगा आता 8 तासापर्यंत आलंय म्हणलं की जरा बरं वाटतं शेतकऱ्याला. 8 तासापर्यंत आलंय म्हणल्यात बरं वाटत. ज्ञानोबारायांनी ती अडचण ओळखली, आणि आपल्यासाठी सोपं केलं. नामदेवरायांनी अडचण ओळखली. नामदेवराय म्हणले ठीक आहे म्हणले, तुम्ही फक्त गीतेवर भाव धरा, हळूहळू कळेल. कारण गीता हे असं आहे शास्त्र, कोणीच म्हणू शकत नाही इथला बसलेला असेल ज्याची जिंदगी गेली गीता वाचण्यात, तो सुद्धा म्हणू शकत नाही छातीवर हात ठेवून की मला संपूर्ण भगवद्गीता माहित आहे, पाठ आहे आणि तिचा अर्थ मी जाणू शकतो. अहो देवालाच जमला नाही. भगवान शंकर म्हणतात काय, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करू करी चमत्कारोनी, तेथ हरू मने नेनिजे. भगवान शंकर म्हणतात श्रुती नेती नेती म्हणती, हात जोडले भगवद्गीता, तेथ हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. विठ्ठला विठ्ठला. जसं भगवान श्रीकृष्णाला किती वेळा गोपिकांनी बघितलं तरी दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. किती वेळा बघा देव नवीनच दिसायचा. म्हणून तर गोपिकाला एवढा लळा लागला होता देवाचा. रूपच असं होतं महाराज, कर्षती आकर्षती इति कृष्ण. पाहिलिया वेद लाग पैसे जीवी. इतकं देवाचं रूप. अधरम मधुरम वदनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम. देवाचं गीतम मधुरम गीतम मधुरम, सर्व क्रियाच देवाच्या मधुर आहेत म्हणल्यावर देवाचं रूप म्हणजे आकर्षून घेणार आहे. प्रत्येकाला देव आपल्याकडे आकर्षून घेतो. आपला विषय चालू आहे की गीता समजली असं म्हणता येत नाही. त्याचं कारण तैसे नित्य नूतन देखीजे. एवढं मला सांग. गीता तत्व कसं आहे, दिने दिने नवम नवम, दररोज नवीन भासते. किती पारायण करा. आज किती जणांनी केलं पारायण? 18 अध्याय ज्यांनी पारायण केलं त्यांना धन्यवाद. काहीतरी अध्याय, एखादा कलश अध्याय तरी 18वा मोक्ष संन्यास योग, उगा 15वा तरी पुरुषोत्तम योग, उगा 12वा तरी भक्ती योग, 9वा राजविद्या राजयोग. हे मेन अध्याय आपण म्हणतो संप्रदायात. 9वा 12वा 15वा 18वा एवढे तरी वाचा. म्हणजे फार नाही झालं तर एवढं तरी वाचलं नाही. एवढंही नाही ज्याला जमलं त्याला नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात गीता 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 त्रिवार बोलता. 3 वेळा नुसतं गीता गीता गीता. एवढं तर मला अवघड नाही. भगवद्गीतेचं नाव घ्यायचं. काय फळ हाती लागेल? लगेच फळ. मुखी नाम हाती मोक्ष. लांब बोलायचं नाही म्हणले. वैष्णवाचा माल खरा, एक खोटा माल नाही म्हणले. इथं काल परवा मी पेट्रोल पंपावर गेलो.
त्यानं काय केलं, मी म्हणलं अहो मला ऑटोला 10 रुपये चिल्लर द्यायचे, द्या 100चं चिल्लर. त्यानं काय केलं, 8 नोटा चांगल्या दिल्या आणि 2 नोटामध्ये खोट्या घुसविल्या, म्हणजे चिटकलेल्या पूर्ण बाद, ज्या की चालणारच नाही. त्याला म्हणायचं त्यानं चलाकी केली, थोडी हात चलाकी, चॅप्टर की केली. आता मला काय, मी घेतल्या खिसत टाकले, खरं सांगतो. आणि रिअल प्रसंग आहे, काल परवाचा. कुणी जाऊन बघितला, अरे रे फसवलं की. 2 नोटा खोट्या दिल्या. पुन्हा त्याच्याकडे गेलो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच बघून घेता येत नव्हत्या का म्हणला, मला आमच्याच आहेत कशावरून, दुसऱ्याच्या आणून आम्हाला द्यायला म्हणला. अरे म्हणलं मी थोडंच खोटं बोलालो, मी काय खोटं बोलालो का म्हणला, म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल बाबा, तुझं खरं आहे म्हणलं, मीच 20 रुपयाला घाट्यात जाऊ दे म्हणलं. ह्याचा अर्थ मला ते नाही सांगितलं, दृष्टांत ह्याच्यासाठी दिला मी, की लोक काय करतात, खऱ्यामध्ये खोटं मिसळतात, कारण खोटं स्वतंत्र विकत नाही, खोट्याला स्वतंत्र अधिष्ठान नाही, म्हणून त्याला खऱ्याची संगत घ्यावी लागते. खऱ्याची साथ घेऊन खोटं विकल्या जात. खोट्याला स्पेशल कोणी घेईल का, घेत नाही. खऱ्यासोबत थोडस खोटं मिसळून विकावं लागतं. मग ही दुधात पाणी घाललाय, प्युअर दूध नाही, हा दुधात पाणी घालून विकायचं, प्युअर दूध आहे का. वरून बरेच नाही हो, आज जरा मशीनं काहीतरी खाल्ल्यामुळं पातळ आला असं, मशीनं खाल्लं नाही काय, पातळ दिले. मला काय सांगायचं की खोट्याला विकायचं असल्यावर खऱ्याचा सहारा घ्यावा. कोण दुकानदार कोणा म्हणू देईल का मी खोटं दिलं, म्हणत नाही. दृष्टांत याच्यासाठी होता की जग सुद्धा तसंच आहे. आपल्याला खरं भासते का खोटं, खरं सांग, आपल्याला खरं खरं भासते. शंकराचार्यांना विचारल्यास ब्रह्म सत्य जगत मिथ्या, आणि आपल्याला त्याचं कारण आहे असं घुसडी काय केलंय, मध्ये 2 नोटा कुठल्या घुसल्यात लक्षात घ्या. ब्रह्मानं मायेचं सहाय्य घेतलं. ब्रह्मानं म्हणजे खोट्याच्या अधिष्ठानावर खरं चालायला येतं. म्हणजे संसार हा पूर्णपणे खरा नाही, पूर्णपणे खोटा नाही. खोटा असता तर आपल्याला हे जग दिसणार, आपल्याला खोटं वाटलं असतं, वाटत नाही. त्याचं कारण काय, ब्रह्मसत्य आहे, पण त्यानं प्रकृती निर्माण करण्यासाठी मायेचं सहाय्य घेतलंय ना. म्हणजे खऱ्याच्या अधिष्ठानावर खोटं उभं आहे. अधिष्ठान ब्रह्माच आहे जगाला, कारण इथं दशांगुलम देव उरलाय, व्याप्त असतो. म्हणजे दशांगुलम देव किंवा एकांशेन स्थितो जगत, एका अंशानं देवाने हे जग देव आहे. किंवा व्याप्य नारायण स्थितः अंतर्बहिश्च तत्सर्व, व्याप्य नारायण स्थितः, देव आहे म्हणून जगाला किंमत. आता ह्या हृदय आपल्या शरीराला सुद्धा किंमत, मध्ये देव आहे तोपर्यंत माझं बोलणं चालणार नाही. तर एखादं मड सुद्धा बोलणं चाललं असतं, पुन्हा त्याचं बोलणं बंद, चालणं बंद, त्याच्या क्रिया बंद. त्याचं कारण देव निघून गेला. त्याच्यात असलेली चित्त शक्तीनं राम राम केला, मग त्याचं रामनाम त्याला 4 जणांच्या खांद्यावर न्यावं लागतं. एरवी बंगला चढून जाणारा माणूस, एखादा सेठजी 10व्या बंगल्यावर चढून जातो देवाच्या सहकार्याने, देवानं साथ दिले म्हणून जातो. आणि मड पडल्यास खाली मग 10व्या मजल्यावर त्याला जाता येत नाही. त्याचं कारण देवानं आपलं अस्तित्व काढून घेतलं, म्हणजे राम निघून गेला त्याला. म्हणून तर कोणाचे सत्ते चाले हे शरीर, आपल्याला वाटतंय पण शरीरावर सत्ता देवाची आहे. देखवी ऐकवी एक ना, डोळ्यांना दिसते कसं दिसते, देवाची सत्ता आहे डोळ्यावर. कोण बोलविते हरिवी, बोलतो माझी, आपल्या सत्तेनं बोलत नाही, शरीरावर सत्तेने वेदाशी बोलणे,
वेद सुद्धा देवाच्या श्वासातून निर्माण झाले. अपौरुषे आहेत वेद. वेद अपौरुष आहे. बरेच जण मला विचारतात हिंदू धर्माला संस्थापक, हिंदू धर्माचं वाङ्मयच मुळात वेद आहे ना, अपौरुष आहे. कारण ऋषीभीर बहुधा गीतम नेहमी नेमा. हा, ही जे भगवद्गीता आहे, अर्जुनाला विचारलं ना, अर्जुन म्हणला देवा तू तर म्हणतोस मी विवस्वानाला सांगितली, विवस्वानानं मनूला सांगितली, मनून इक्ष्वाकुला सांगितली, आणि इक्ष्वाकुपासून पुन्हा मध्ये हा योग लोप पावला, नंतर तू मला सांगतोस मग तू तेव्हा होतास का? देव म्हणले आत्मा न मरती है म्हणजे नैनम छिंदंती शस्त्राने. अरे मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला त्याचं स्मरण आहे. आता तुम्ही पहिल्या पावली महाराज कोण होतात म्हणल्यावर स्मरण नाही, पडदा पडला. मग पुनर्जन्म नव्हता का? उपजेते नासिले पुनरपिनिशे. मग आपल्याला स्मरण नाही पण देवाला स्मरण आहे. देव म्हणतो मी 10 अवतार घेतले. तुला वाटते का पहिल्यांदाच आलोय? आता एक देवकीच्या पुढे आलो कृष्ण नाव धारण करून. कंसाचं थोडं अधर्म होता कंसाचा, त्याच्यामुळं परित्रा नाही, साधुनाम आणि विनाश आहे. धर्म संस्थापनासाठी मी आलो. आता ते मला काम करायचं. पण याचा अर्थ मी पूर्वी आलो नाही असं नाही. अर्जुन तर आवाकच झाला. असं कसं देवा? अरे म्हणले बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुनहा. म्हणजे मी अनेक वेळा आलो, ते तुला माहित नाही, मला माहित नाही. अहो मी कच्छ होऊन आलो, कुर्म होऊन आलो, वराह होऊन आलो, नृसिंह, पुन्हा वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि पुढे कल्की होणार आहे. म्हणजे 10 जन्म घेऊन किती सिनला. मला त्याचा कंटाळा नाही. मी पुढे येणारच आहे. जेव्हा जेव्हा अधर्म या पृथ्वीवर अधर्म माजेल वाढेल आणि धर्माची हानी होईल तेव्हा मी येणारच आहे. असं वचन आहे देवाचं गीत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं तेव्हा तेव्हा मी इथे येणार. विठ्ठला विठ्ठल मग हे दिव्य तत्वज्ञान अर्जुनाच्या रूपानं आपल्याला दिलं. ही भगवद्गीता आपण 3 वेळा जरी गीता 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 म्हणलं तरी पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. त्याची फलश्रुती नामदेवराय सांगतात पाप जात आणि मोक्ष जोड. 2 गोष्टी लक्षात ठेवा, सोप्या आहेत. पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. आता एखाद्याने गीता वाच, तुम्ही मला संपूर्ण नाही जरी आली तरी भगवत गीता किंचित दीता गंगा जल लव कनिका पीता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात की भगवत गीता किंचित दीता. थोडी जरी वाचली भगवत गीता किंचित दीता. आपलं चालू आहे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. त्याला प्रमाण आद्य शंकराचार्य. भगवत गीता किंचित दीता गंगा जल लवकनी कापता. थोडी तरी भगवत गीता वाच. कधीतरी गंगेचं पाणी आणून शंकराला पत्रम पुष्पम फलम. सोपी गोष्ट. गंगा जल लव कनिका सकृदपि यस्य मुरारी समर्चा. कधीतरी देवाची पूजा करावी. कधीतरी सकृदपि यस्य मुरारी समर्चा. एवढं जरी केलं तस्या यम किम गुरुते चर्चा. अहो तिथं यमच येत नाही. यम काय म्हणतो? तुम्हा नाही तेथे सत्ता आणि जेथे होय हरिकथा सदा घोषणा म्हणतात. नका जाऊ तया गावा. त्या गावालाच जाऊ नका म्हणते यमदूताला. जसं आजा मेळाला न्यायला विष्णुदूतही आले यमदूतही आले. यमदूत म्हणले पापी आहे, आजा मेळ पापी आहे, याला घेऊन चला. ओढून नेऊ लागले. मारी ती तुडी ती पाप्याला काय सोडतेत काय? पाप्याला इथं पाप सुटल वर पाप सुटत नाही. त्याला यम किंकर बरोबर करतात. आणि मारा म्हणले धरा धरा माराच असते त्यांची भाषा. पापी लोकायला पाप्याला प्रायश्चित नाही, कृतज्ञ माणसालाही प्रायश्चित नाही. त्याला धरान मारा.
यमाचे किंकर भूसा. निष्ठुर असतात ते, त्यांना कुणाची दया माया नाही. वा वा. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. मोडाळ सापळे तैसा धना. त्याला करुणा नाही, निष्ठुर आहे. मग म्हणले नाही नाही नाही, विष्णुदूत म्हणले थांबा तुमचं गिराईक नाही म्हणले. हा आमचं गिराईक आहे. नाही नाही, आम्हाला यमानं सांगितलं. यमाला जाऊन सांगा शेवटच्या वेळेला काय झालं. कोर्टात जा. कोर्टात देवाचं वचन आहे की मुखी नाम हाती मोक्ष, अंतकालेच मामेव. एकदा जरी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख आहे, कशाला सांगितले. आजा मेळा अंतमरणाशी आला तोवरी स्मरणा नाही देवे, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, साठी विमान पाठविले. वा 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 वा. अंतकाळापर्यंत देवाचं नाव नाही, पण अंतकाळी नारायण म्हणला. मग विष्णुदूत म्हणले शेवटच्या टायमाला आमच्या मालकाचं नाव घेतले. गिराईक आमचा आहे, विमानानं घेऊन जायचंय. हा आताच महाराज वडा, आताच विमानानं. तसंच आहे म्हणले. आजामेळ भिल्ली तारिली कुंडिली, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो हे निंदे जरी पूर्व अवतारात असला तरी शेवटच्या टायमाला सुधारला. जसं त्या खटवांग राजा 1 तासात उतरून गेला, परीक्षिती 7 दिवसात उतरून गेला, तसं नारायण नामानं हे आजामेळ भिल्ली असले गिरायक, गबाळ गिरायक होते. हे काही लय भारी वैष्णव परमार्थ केलेले असले नव्हते. उग गबाळ कारखाना आपण म्हणतो ना, तसले सुद्धा नामानं उतरून गेले. नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, आणि नामेची वैकुंठी बैसविले. म्हणून तर जनाबाई म्हणले असलेला वरी. आणि ज्यानं पुण्य केलं, तप केलं, त्याला देवा तुझा सगळा सासरवास. गागा सासुरवासी मज केले भगवंता, आणि आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. असला कसं काय तुझा दरबार, असं भांडल्या. पण त्याला विष्णुदूतांनी सांगितलं आमच्या मालकाचं नाव घेतलंय, न्यावं लागते. पाप गेलं का नाही, आपला विषय चालू आहे. पाप जा येतात तू आता. आजामेळाचं पाप कशामुळे गेलं, शेवटला नारायण म्हणलं. शेवटला नारायण. ते सुद्धा काय देवाची आठवण म्हणून नाही, पुत्र लोभानं. माऊली महाराजांनी सांगितलं पुत्र लोभानं. शेवटला जे मुलं होते त्याच्यातला शेवटच्या मुलाचं नाव नारायण. ऋषींनी सांगितलं होतं याचं तरी उग नाव नारायण ठेव. काय बबली डबली असले नाव ठेवू नको, उग नारायण ठेव. म्हणजे त्याच्या निमित्तानं का होईना, काय मुलाच्या निमित्तानं तरी नाम उठाला येईल आणि तुझा उद्धार होईल. संतांचा शब्द वाया जात नाही. त्या परिणाम झाला की त्याचं पाप गेलं. म्हणून पाप जाय तत्वता. आता मोक्ष जोडे. तुम्ही मला मोक्षही मिळाला ना, पापही गेलं, मोक्ष एकदाच दोन्ही कार्यक्रम. पाप घालणे, शुद्ध करणे. जसं आपण एखाद्याला गोमूत्र शिंपडलं, तो शुद्ध झाला. आता पुन्हा हिंदू धर्मात आला तरी पवित्र. म्हणजे पुन्हा पूर्वावतार त्याचा आठवायचा नाही. म्हणून तर आपल्या ह्याच्यात वाल्या कोळी किती पापी होता, पाप गेलं. पण आता वाल्या कोळी म्हणता येत नाही. हा आता त्याला महर्षी वाल्मिकी म्हणावं. मागील केले ते अवघेची वाव, वा. वापर कुमादेवरी विठ्ठलू नाहो. मागचं काही आता मागील परिहार, पुढे नाही. पुढे आता ती काढत नाही.